चालू घडामोडी 2025 सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न. प्रश्न पहिला, देशातील किती राज्यांमध्ये ऑपरेशन द्रोणागिरी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 5 राज्यांमध्ये. प्रश्न दुसरा, विविध क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या किती व्यक्तिमत्वांची यंदाच्या पद्मभूषण पुरस्कारांसाठी निवड झाली आहे? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, 19. प्रश्न तिसरा, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते 2023 मध्ये वर्धा येथे झालेल्या कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते काय अध्यक्ष होते. प्रश्न चौथा, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण अधिनियम 2025चा मसुदा तयार केला आहे. त्यानुसार किती वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर अकाउंट उघडण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक असणार आहे? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 18 वर्षाखालील. प्रश्न पाचवा, युनिसेफचे कार्यकारी संचालक कोण आहेत? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, कॅथरीन रसेल. प्रश्न सहावा, आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, मायकल मार्टिन. प्रश्न क्रमांक 7, राष्ट्रीय बालिका दिवस 2025ची थीम कोणती आहे? आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, उज्ज्वल भविष्यासाठी मुलींचे सक्षमीकरण. प्रश्न क्रमांक 8, सध्या महाराष्ट्रात किती माता मिल्क बँक कार्यरत आहेत? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, 26.